आहे म्हणजे सो तर हॅलो गाईज आफ्टर लॉंग टाईम बट म्हणजे श्रुतिका इतकी मेहनत करून व्हिडिओ बनवत होते. गणपतीचे बनवले, पिटोरीचे बनवले, अजून दही अंडीचे पण होते. ॲडिट करायचे बाकी होते. मेमरी कार्ड फुल झाल्यामुळे मी आज मामाकडेच आहे. गणपतीच्या दिवशी आज विसर्जन आहे आत्ता. तर मी लॅपटॉपमध्ये डेटा ट्रान्सफर करत होतो आणि माझ्याकडनं चुकून सगळे व्हिडिओज डिलीट झाले. तर एक पण व्हिडिओ नाही आहे, काहीच नाही. पूर्ण फॉर्मॅट झाला मेमरी कार्ड. तर एक पण कुठलीच व्हिडिओ नाही. तर मग आपला पिटोरीचा पण लॉक गेला, दही अंडीचा पण लॉक गेला आणि गणपतीचे पण गेले. आता मी मेमरी कार्ड फुल झाल्यामुळं ट्रान्सफर करण्यासाठीच घेतलेला, बट अनफॉर्च्युनेटली सगळे डिलीट झाले. हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज मी खूप दिवसांनी व्लॉग स्टार्ट केला आहे आणि गणपतीचा व्लॉग पण शूट केला. तर पण चुकीशी त्यांच्याकडनं व्हिडिओ डिलीट झाल्या कारण मेमरी कार्ड पण भरलेला. तर मेमरी कार्ड खाली करण्याच्या चक्करमध्ये त्यांनी सगळ्या व्हिडिओ डिलीट केलेत. तर गणपतीचा व्लॉग नाही टाकायला जमला आणि बाकीचे व्हिडिओज पण त्याच्यामध्ये होते, जसे गोकुळाष्टमी, पिठोरीच्या, ते सुद्धा व्लॉग येणार होते, ते पण नाही टाकायला भेटले. तर आता आज मी व्लॉग स्टार्ट केला आहे आणि आता म्हणजे कामं वगैरे उरकलेत आणि हे बाहेर गेलेत थोडं कामानिमित्त. आणि मी आता जेवण बनवायला घेतलं आहे कारण आम्ही पण दोघं आज चाललो बाहेर. तर आज डे आऊट आहे. तर मी तुम्हाला आजचा दिवसभरात जे काय होणार ते सगळं. तर आता मी जेवण बनवते मम्मी पप्पांसाठी आणि आम्ही दोघं तर बाहेरच खाणार आहोत. घेतलं पुलाव बनवायला. मम्मी पप्पांना पुलाव पाहिजे होता आज. सगळी कामं पण उरकलीत आणि आता मी घेते तयारीला. 1 वाजला आता दुपारीचा. तयारी करते. कपडे आजच्यासाठी तर व्हाईट काढले आणि पिंक पण काढला. मी डिसाइडेड नाही आहे की काय घालायचं आहे, तर बघते मी. A few moments later. तर मी रेडी झालेली आता जायला आणि आता निघताना पण उशीर झाला आहे. 2:30 वाजलेत आता निघता आणि हे पण आलेत आणि आता हे गेलेत फ्रेश व्हायला. चला हो, तर आम्ही निघालोत आता जायला. निघता आम्हाला वाजलेत 2:30 वाजून गेलेत आणि हे पण त्यांना पण काम होतं तर हे थोडं लेट आले आज. आणि तुम्ही व्हिडिओ डिलीट केलेत ते मी सांगितलं व्लॉगमध्ये. मी केले नाही, ते चुकून झालेले आहेत. ते म्हणजे मी ट्रान्सफर करायला गेलो सगळे. आता म्हणजे काय गोकुळ अष्टमीचा एक होता, पिठोरीचा होता, प्लस गणपतीचे ब्लॉग्स होते आणि त्यात मेमरी झालेली फुल. तर मी ते डेटा ट्रान्सफर लॅपटॉपमध्ये करायला गेलो आणि ट्रान्सफरच्या जागी डिलीट. तर हो, सगळं गेलं. मेमरी कार्ड त्यांना वाटलं भरल्या, आता ही जी मदत करू दे थोडीशी आला ते मनावरती काय बाबा थोडीशी मदत करू दे. पण झाली, किती मोठी मदत केली. डायरेक्ट मोठी मदत केली त्याही माझी. 3 लॉगच झाले. सगळे व्हिडिओज पूर्ण मेमरी कार्ड फॉर्मॅट मारून टाकले. त्यांना वाटलं की मी सेव्ह केलंय व्हिडिओज, त्यासाठी असं झालं. तर आता हा न्यू व्लॉग आम्ही आता स्टार्ट करतोय. बघू आता हा ब्लॉग कधी येतो तर, कारण की वेळेवरती नसतं. तर आम्ही डिझेल भरायला थांबलो तिथे खारघरमध्ये. पुढे बोलतो तो. गरम कसला होता आज. पावसाला म्हणून वाटत नाही ना, पावसाचं थोडा रुकिएगा. ते तर नक्की सांगा, मी सांगितलं नाही अजूनपर्यंत सांगितलं ना. तसं त्यांना ते दिसेल फोटोवरती ब्लॉगच्या बाहेर थंबनेलला. आपण पहिले जाऊ, काहीतरी खाऊ, नाश्ता करू कारण की जेवलो नाही आणि 2:30 वाजले. भूक लागली. विचार तर केलता की 12:30-1 पर्यंत निघू आणि बाहेरच काहीतरी खाऊन डायरेक्ट ऑन द वे जाऊ आम्ही फिरायला.
पण ह्यांना पण थोडा लेट झाला त्याच्यामुळे आता नाश्ता काहीतरी करून घेतो. आता पहिले जातो मॅकडीला काहीतरी थोडंसं नॉर्मल खातो आणि मग तुम्हाला सांगतो की जाणार कुठं होतं. ओके. So let's go. तर मॅकडीमध्ये आलो तर आम्ही आता इकडे. ओ टेक अवे घेतं ना? टेक अवे आतमधनं जाऊन घेऊ ना काही का खाऊन निघायचं? टेक अवे घे. गाडी चालवतो कसं. बरं ठीक आहे, खाऊया आपण. फ्राईज पण खाऊया. तर आमचा मील आलेला आहे इथे. बर्गर. UPS नव्हतं चालू. काय बोलतो? एवढे फ्राईज. तर आम्ही खाऊन देतो आता. A few moments later. तर नाश्ता वगैरे करून झालाय आमचा आणि आम्ही आता निघतोय जायला. तर आता कुठे आता घरी झालं फिरून. कंटाळा आला आता, पोट भरला, सुस्ती यायला लागली. ओ नो, प्लॅन चेंजेस. मस्तपैकी मॅकडीला आला, बर्गर खाला, मी पण कारगरचा सोडून कळंबोळीचा. आलो, मस्त बर्गर खाल्ला आणि आता घरी जायचं, झोपायचं. 4 वाजले इथं, 3:30 तर कुठं 3:30 वाजले ना? 3:30 वाजले. निघता 3:30 झाले. 4:30, 5:30 वाजतील मला वाटतं 5:30 वाजतील पोचायला. आणि यायचं कधी तिकडनं? 8ला निघलो तर बापरे उशीरच होईल. ट्रॅफिक असते तिथे. ते झालंच. आज 1 ऑक्टोबर. कुठे चाललो ते नाही सांगितलं हो आपण अजून. कसले झाडं फुलं कसले लोणावळ्याची बघायला आले. आता तिकडे गेल्यावरच बघू. काय बघायचे, त्यापेक्षा मस्त पिक्चरला गेलो असतो. जायचंय का पिक्चरला? आता पिक्चरला काय प्लॅन ठरवला होता तर कशाला चेंज जाऊ शकतो. परत ती 7 वर्षांनी किती 8 वर्षांनी येते, मग तोपर्यंत 8 वर्षी माझं तू डोकं खात राहायचं. सत्य गोष्ट आहे. वाजायला आले, 4:30 वाजून गेले, 4:45 झालेत. पोचता आता सनसेट नको व्हायला. ऑलरेडी कालोख दिसतो. हो, मोहल तर तसंच दिसते. पुढे बस आहे ना त्याच्यामुळे स्लो एकदम जायला लागते. तर आम्ही आमच्या लोकेशनवर पोचलो. इथे दिसतात खूप सारे फ्लॉवर्स. इकडे आता आम्ही गाडी पार्क करतोय आमची आणि जातो, फ्लॉवर्स बघून येतो. जाम गर्दी इकडे. सगळी फुलं बघायला आलेत. हो, फुलं 7 वर्षांनी आलेत ना, ते सगळी त्यांना बघायला. हो भेटायला आलेत. 7 वर्षाच्या पूर्वी लोकांना माहित नव्हतं. आता रील का बघून आले की यायला लागतात. चला चला, मग सगळी जातात, जायला पाहिजे. सगळे जातात. चला.
आता आलो तर सही, पण आता फुलंच राहिली नाही आहेत. फुलं पण चाललेत. बापरे, ऊन कशी येऊ. हा बघा एकदा, हिल्स आहेत ना, तरी जास्त नाही, नॉर्मल हिल्स तरी सुद्धा. थांबा, तुम्हाला हात द्यायला लागल. काय फुलांना कसली फुलं. त्याला ही फुलं बघायची असेल तर वरती डोंगरावर नेली असते तुला. नेताय कधीपासून? 3 वर्ष झाली लग्न होऊन. चालशील ना, चालायला चालशील लागतं तिथं ना जाम. ना, आता बोलता डोंगरावर नेते. तू चालायला लागतं जाम तिथं. तू कुठं जायचा तिथं? ते बंच. हा, सगळे इथं लोक आहेत. सगळे इथे लोक आहेत, आता भरलेले आहेत. तर बघ असं इथे फुलंच नाही दिसत, नुसत्या कल्या आहेत सगळ्या. कुठे गेली फुलं? हा, फुलंच येते. तीच शोधते, फुलं कुठे गेली. सगळी पूर्ण अख्खी वाट लावली फुलांची. हे बघा, हेच आहे. आलेलो आणि बघा आता तुम्हाला इकडं पूर्ण सगळा हिरवळच दिसेल, कारण की इकडची सगळी जी ही अशी फुलं आहेत सगळी गेलेत, कारण की इथं लोक येऊन काय काय झाडं असे खराब केलेले, पूर्ण वाट लागले. आणि आता संध्याकाळचे इथे 5:30 वाजलेत आणि फॉग पण यायला चालू झालं आहे. बघा, हे फ्लॉवर्स आहेत ते. हो ना, हे फ्लावर्स आहेत, पण इथं आता कुठंच उरलं नाही आणि पूर्ण झाडं केलेत खराब. सो तर थोडेफार फोटो काढले आणि एक व्हिडिओ शूट केले, थोडेफार ठीकठाक आले. आणि मोस्टली तुम्हाला पण ह्या व्हिडिओमध्ये दिसत नसतील फुलं, आता हिरवळ जास्त आहे. यायला लागले, 5:30 वाजलेत आणि इथे फॉग यायला चालू झालाय. हो, फॉग मध्ये फोटो पण नीट नाहीत आणि काळोख पण आहे. हा, तर 5:30 वाजलेत तरी. आम्हालाच यायला उशीर झाला. आज लवकर आलो असतो तर मे बी चांगले फोटो झाले असते. आणि पब्लिक फुल आहे इथे, जास्त खूप लोक आहेत. कशा पण कैची आणली असते घरून, कशाला? हे कटिंग करून घरी नेलं असतं ना, त्याला काय फरक पडला असता. असं घरी ते. सो तर इथनं निघायचं आता, निघूया, फुलं घेऊया आपण. फुलं घ्यायची आणि आता इथं मस्तपैकी आता उजाड आला ना, फोटो काढून घ्यायचा का? चालेल, बघूया, फोटो चांगला आला तर आला, पण हिरवळ जास्त येईल ते फुलंच दिसणार नाही. तर आम्ही आता निघतोय तिथनं. फ्लॉवर्स वगैरे बघितले, फोटोशूट केलं, व्हिडिओ वगैरे काढले. तर हे आहेत ते फ्लॉवर्स. आणि आता इतके असे काय राहिलेत नाही तिथे, सगळे आता ग्रीनरी आले. आता असं पर्पल फ्लॉवर्स खूप सारे असे राहिले ना, थोडे कुठे आहेत. तेच मी थोडे आता घेतलेत आणि आम्ही आता निघतोय, कारण उशीर झालाय. संध्याकाळीचे 6 वाजलेत. आणि आता यांच्या फोनची बॅटरी पण आता लो झाली. व्हिडिओ काढता लक्षातच नाही आलं आम्हाला. आणि माझी पण आहे, कारण आयफोनची बॅटरी लगेच ड्रेन होते ना, हाच त्याचा इश्यू. आणि मेमरीचा पण. इथे लवकरच सनसेट होणार आहे आणि परत फॉग आलं. फॉग आहे बघा किती. तो थोडा एक स्पॉटला होता. तर आम्ही आता इथे थांबलो चिक्की घ्यायला. आता चालले चिक्की घेतात. बाकी दुसरी पप्पाला कुठला पप्पा ना, ही वाली घ्या, ही मम्मीला काजूची क्रशवाली आवडते. काजूची अजून दुसरी मिक्स ड्रायफ्रूट वाली. ती मिक्स ड्रायफ्रूट नाही, ती अख्खे ड्रायफ्रूट असतात त्याच्यात. हां हां हां, हीच आवडते. शेंगदाण्याची क्रश. हे पण नवीन ट्राय काय अंजीर चिकन, अंजीर अँड ड्रायफ्रूट. मी नाही खाते की.
त्यांनाच लागते. हे माहिती मी नेतो तीच आहे ना. आणि हो ती ड्रायफ्रूटची का पप्पांना लागते. ही का हां 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 ही ड्रायफ्रूट टेस्ट करले एकच. आणि ही वाली काजू त्या 2 घेऊ. हे वेगळे आहेत का ही आणि ही काचाचा का डिस्प्ले हां 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 सेमच आहे दोन्ही. हां हां कळलं. बालू मामा तुम्ही सजेस्ट करता टेम्पल इथून जवळ आहे. आणि राजवाची किल्ल्यावर गेलात ना कधी तुम्हाला खरंच अनुभव तिकडं अजून गौमुखातून पाणी निघतं 12 महिने. अजून शंकराचं मंदिर आहे शिवलिंगाली ओरिएंट आहे. तुम्ही वर्सोलीला पण गेले ना वर्सोलीच्या आतमध्ये 4 किलोमीटर पायी जायचं. तिकडे शिरोडा डॅमचा पाणी असं वाहता वाहता येतो बघण्यासारखं. लोक तिकडे फ्रेश वॉटरमध्ये आंघोळ करतात. ज्याला माहिती आहे त्याला पण मी का नाही सांगत. लोक जातात दारू पितात आणि ते आता पण मी तो वरती आहे ना हे सर्व सुशिक्षित लोक हो. हे 2 गरीब दिवसापूर्वी लोकं दारू नाही पित. फुल ट्रॉफिक होती वरती. हे श्रीमंत लोकं रस्त्याला गाडी लावतात ना, दुसऱ्या गाडी निघत शंभर नाही. लोकच बिअरच्या बाटल्या फोडतात. गरीब माणूस नाही, बिअर नाही, नाही. हे नाही. कॉलेजच्या पोरं येतात, दारू पितात. आपण वरती ना आतमध्ये गाड्या वगैरे मोटरसायकल टाकून वगैरे पुलांमध्ये व्हिडिओ हा, काढायला व्हिडिओ गाड्या काढायला गाडी टाकली. नाही, पप्पा इकडनं दर पहिले दुसरं कुठलंच नाही इथनंच नेतात डायमंड कारण की डायमंडचं एकदम आमच्याकडे बेस्ट आहे. फक्त पोरी आगरी नाही नाही पप्पा इकडनंच नेतात तर मग इकडं कुठं मी जात नाही. तर पहिलं मला पण तीच सवय लागली आलो की इकडनंच घेऊन जायचं. तिसरी चौथी प्रेम आहे चालू झाली. आगरी लोकांची तर चौथी टेस्ट पण प्रेम नाही क्वालिटी आणि टेस्ट पण आहे ना. बाकी भेटलं असतं कुठं पण इथंच काय येतात लोक. चला येतो. या आता नवरात्राला या. हो चालेल चला. सो तर आता आम्ही इथे डायमंड चिक्कीच्या इथे आलेलो. चिक्के घेतल्या. आता तेच जर बोलत होते की आता सर्व जे फुलं आहेत ते संपलं सीझन गेलेलं आहे. ते बोलते लोकही पूर्ण वाट लावली आणि 2 दिवसापूर्वी बोलतो भरपूर पाऊस होता आणि ट्रॅफिक पण होती. खूप ट्रॅफिक होती इकडे 2 दिवस. त्यामुळं सगळं काय खराब झालंय. तर आम्हाला वाटलं की गेला काय सीझन. तसं पण ऑलमोस्ट सीझन संपलेला आहे. तुला भूक लागलेली नाही तर काय खातेस ना. काय आहे मॅगी मॅगी खा और क्या मैगी खाओ खूब जान जाओ ऐसा. कुठे मॅगी दिसली का इथं. पार्टी गेली. इथं लावू का गाडी. हे बघ चायनीज पण आहे. खाते चायनीज मग बघ इथं पण मॅगी आहे. काय खायचं तुला सांग. तर तर मॅगी मी खाली. तुम्ही खाणार आहात? अरे, खा हो, का मी मस्त खाल्लं तर आहे. जेवायला नाही जाणार मला. A few moments later. तर आम्ही आता इथे थांबलो. नवीन रेस्टॉरंट ट्राय करतोय. यांना धाब्यावरचं खायचं होतं तर आम्ही धाबा आहे इथे खंडोबा धाबा करून. तर आता तिथे चालू. आता कसं आहे टेस्ट काय माहिती नाही. बघूया समजेल. तर आता आम्ही जेवायला आलो तिथे धाब्यावरती. यांना आज धाब्यावरचं खायचं मन झालं क्रेविंग खूपच. झाली धाब्यावरचे खायचे. रोज रोज ते नॉर्थ इंडियन रेस्टॉरंटचा, हा, खाऊन खाऊन कंटाळा आला. तर विचार केला की आता थोडा ढाब्या स्टाईलमध्ये हंडी वगैरे काहीतरी असं स्पायसी ट्राय करू. तर बघू इथं आलो आहे फर्स्ट टाईम. म्हणजे या ढाब्याला फर्स्ट टाईम आलं. बाकी भरपूर ट्राय केलं. पुढं जायची इच्छा नव्हती. लांब आहे तिकडनं. हो आता आम्ही तर आहोत पलसपाला. पलसपाचा नियरेस्ट हा मला पडला खंडोबा ढाबा. बाकी इकडच्या आजूबाजू सगळे ट्राय केलेले आहेत. फक्त हाच राहिलेला. तर आता आम्ही ऑर्डर केलं आहे. तर कशी आहे डिश काय हॉटेलचा रिव्ह्यू हो नक्की देतो तुम्हाला. वर्थ आहे की नाही. येस. पण ही आमची पर्सनल ओपिनियन आहे. बाकी तुमचा ट्राय करायला तुम्ही करू शकता. आता उद्या बोलतील इतका हो भारी ढाबा आहे तुम्हाला आवडला नाही असं तसं आहे ना. तेच. आमचं पर्सनल ओपिनियन आम्ही शेअर करू. तर आलो इथे बघूया. येस. थम्सअप आहे ना तो वेगळाच समजा. हो तेच. ओनली थम्सअप अँड वॉटर नथिंग एल्स. तर गाईज आता आमची चिकन चिल्ली आले.
बघू कशी आहे टेस्ट चिल्लीची. काय बघतोय? बघूया चला, मी आता समोरच तुमचं टेस्ट करते, मग तुम्हाला ओके. सांगते कशी लागते. सांग मला कसं आहे. यम्मी. मस्त अरे. आहे, खरंच मस्त. मी मागवते ना. तुम्ही पण सांगा कशी आहे बघू. ये जा. काय ना टेस्ट आहे? तर आता आमची दुसरी प्लेट आलेली आहे चिकन रोस्टेड. तर ही कशी लागते तर आता सुरुवात पहिले तुम्हीच टेस्ट करा. व्हॉट चिलपिल? मी टेस्ट करते नॉट वा. कारण तुम्ही पहिला टेस्ट केलात म्हणून वाटतं नॉट वर्थ असं काय. धाब्यावरती जर रोस्टेड चांगले नाही लागले मग काय पाहिजे. चिलपिल चिलबिल पण नाही. चिलपिल पण नाही ना. तर काय आमची चिकन हंडी आलेली आहे. यांना खूप असं मन झालं चिकन हंडी खाण्याचा. सुगंध तर चांगला येतो. आता अच्छा. बस चांगली पाहिजे चिकन हंडी म्हणजे. ओके ओके खा मग. चलो बघू कसं वाटतंय ते. बघा एक्सपेक्टेशन आहे की नाही. नॉट नॉट ज़्यादा भी अच्छा, नॉट ज़्यादा भी खराब, मीडियम है. ठीक आहे. मी जेवून घेतो आता. तर जेवण वगैरे करून झालं आमचं आणि आम्ही आता निघतोय. मस्त होतं जेवण. सो तर काय वाटतं? सो तर छान होतं, मस्त जेवलो पोटभर पण. मी तुला माझा पर्सनल ओपिनियन देतो. इतका पण ओपी नव्हता, आणि हां. इतका पण म्हणजे ॲव्हरेज होता. ॲव्हरेज होता. हां त्याची चिल्ली असे वाटली मस्त आहे. चिल्ली मस्त होती पण रोस्टेड तितकंच बेकार होतं जितकी तितकी चांगली चिल्ली होती. आणि हांडी जी होती येस 40 out of 100. 50-50 ओके. 50 येस. चिल पिल होती. मला एक्सपेक्टेशन जरा हांडीची वेगळी होती पण तर हां पण जेवलो ना. चलो अभी घर पे. आम्ही घरी पोहोचलो. आताच मी फ्रेश वगैरे झाले. हे पण आता फ्रेश व्हायला गेले. तर आता वाजलेत रात्रीचे 12 वाजलेत. उशीर झाला आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आमची आजची व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.